उरण प्रचारात आघाडी घेतलेल्या अपक्ष महिला उमेदवार श्री कन्याताई डाकी यांना अबालवृद्धांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। विविध ठिकाणी प्रचार कार्यक्रम राबवण्यात येत असून शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उरणच्या बस स्टँड पासून बाईक रॅली निघणार आहे, तर पनवेलमधील करंजाडेमध्ये भव्य दिव्य सभेचं आयोजन संध्याकाळी 6 वाजता समाजसेवक तेजस डाकी यांच्या सामाजिक संघटनेमार्फत करण्यात आलंय। या सभेत समाजसेवक आणि युवा नेते तेजसदादा डाकी नक्की कोणत्या समस्यांबाबत बोलणार, कोणाची राजकीय चिरफाड करणार आणि कोणाचा खरपूस समाचार घेणार याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे। आपल्या बुलंद आवाजात ते भाषणाला उभे राहिले की विरोधकांसह आगरी कोळी कराडी समाजाला कमी लेखणाऱ्या प्रत्येकावर आपल्या आक्रमक शैलीत तोफ डाकतात। आता पुढील सभेत देखील त्याचीच पुनरावृत्ती होणार याबाबत तेजसदादा डाकी यांच्या समर्थकांमध्ये कोणताही संदेह उरलेला दिसत नाही। नमस्कार। ज्या पद्धतीने लोकांचा मला प्रतिसाद मिळत आहे, महत्त्वाचं म्हणजे जाहीर सभा झाल्यानंतर ज्या पद्धतीने लोक आमच्याकडे वळले आहेत, सहानुभूतीने आमच्याकडे पाहत आहेत, प्रतिसाद देत आहेत, तर आम्ही सुद्धा त्याच वेगाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। आज रोजी श्रीकन्या सुद्धा गावोगावी आमचे जाहीरनामे असतील, आमचं जे काही म्हणणं असेल, उरणच्या विकासाबाबतीत जे काही आमचं प्रश्न आहेत किंवा आम्ही कशा पद्धतीने समस्या सोडवणार आहोत यासाठी ती घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांचा आम्हाला छान प्रतिसाद मिळत आहे। ज्या पद्धतीने उरण विधानसभेची रचना आहे, तर उरण विधानसभा हा खूप मोठ्या परिसरात पसरलेला आहे, त्याच्यामुळं आमच्यासारख्या अपक्ष उमेदवाराचीही धावपळ होत आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि काही भाग असा आहे की आम्हाला कदाचित तिकडे पोहोचता येणार नाही। मग आमचं उरणच्या विकासासंदर्भात काय विजन आहे हे लोकांना समजावं, हे लोकांना कळावं, यासाठी आम्ही जाहीर सभाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। आता या शनिवारी संध्याकाळी 6 वाजता करंजाडे येथे आमची जाहीर सभा आहे आणि त्या जाहीर सभेतून मी जनतेकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। ते शनिवारी सकाळी 10 वाजता करंजा उरण येथील उरण बस डेपोवर आम्ही सर्व समर्थक जमणार आहोत आणि करंजा येथून सुरुवात करून ती मोरा या ठिकाणी आम्ही आमची बाईक रॅली काढणार आहोत। त्यावेळी आमच्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार, आमच्या अपक्ष उमेदवाराचं शक्ती प्रदर्शन आम्ही बाईक रॅलीद्वारे करणार आहोत। ज्या पद्धतीने आजी आमदार आपल्या समाजाचा टिंगल टवाली मस्करी टिप्पणी करत आहेत, तर मी नक्कीच प्रत्येक वेळी आवाहन केलेलं आहे, जनतेला डोळे उघडण्यासाठी विनंती केलेली आहे। माझं कुठल्या पक्षाला विरोध नाही, पण ज्या पक्षाच्या थ्रू आपल्याला हा जो नेता लादलेला आहे या नेत्याला माझं विरोध आहे आणि यासाठी मी आपल्या समाजाच्या लोकांना सांगत आहे की जो व्यक्ती आपल्या समाजाची टिप्पणी टिंगल उडवतोय अशा व्यक्तीला उरण विधानसभेपासून दूर करा, जेणेकरून आपल्या समाजावर कोणी टीका करण्याची हिंमत करणार नाही किंवा आपल्या समाजाचा अस्तित्व धोक्यात येणार नाही। आपल्या समाजाची मुलं असतील, तरुण पोरं असतील, विशेष करून तरुण पोरं आहेत, ते आपल्या समाजाच्या विरोधात प्रचार करत आहेत। जो व्यक्ती आपल्या समाजाची टिंगलटवाली करतोय त्याचेच पट्टे गळ्यात घालून आज त्याची ते प्रचार करत आहेत, भाषण ठोकत आहेत, नको त्या गोष्टीचं उदाहरण देऊन लोकांना संभ्रम निर्माण करत आहेत। तर यासाठीच या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, कारण मागचे जे माजी असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील यांना प्रश्नांची उत्तरं देण्याची त्यांच्यात हिंमत नाही, ताकद नाही, त्याच्यामुळे माझ्यासारख्या अपक्षाला जाहीर सभेद्वारे प्रत्येकाला उत्तर द्यावं लागत आहे आणि येत्या जाहीर सभेत मी प्रत्येकाला त्यांच्या प्रश्नाची उत्तर देणार आहे। विरोधक जरी असतील किंवा सत्ताधारी असतील, या लोकांना माजी मंत्री असतील किंवा आजी मंत्री असतील या मंत्र्यांना बोलवावं लागत आहे। याचा कारण काय, तर यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल जो असतो ती डाऊन झालेली आहे। यांचा स्वतःने केलेल्या विकासावर विश्वास नाहीये, फक्त विकासाची ही लोक गप्पा टप्पा मारतात, त्याच्यामुळे यांना मंत्र्यांना बोलवावं लागत आहे। आता सुद्धा आज जो आजी आमदार आहे तो रोखठोकपणे विकासाचे मुद्दे मांडतोय, विकासाच्या वल्गना करतोय, परंतु कशा प्रकारे उरणचा भकास झालाय ही हिंमत आणि ही ताकद बोलण्याची या आपल्या माजी आमदारांकडे किंवा विरोधी पक्ष नेत्याकडे नाहीये। आजी आमदार आहे हा व्यापारी माणूस आहे आणि आपल्यामध्ये कशी भांडणं लागतील आणि आपल्या मतांमध्ये कशी फूट पडेल आणि त्या फुटीचा फायदा त्याला कसा मिळेल या दृष्टीने तो नेहमी राजकारण करत असतोय। आताची ज्या काही बी टीम असतील, ज्या काही टीम आपल्या मैदानात उतरल्यात, हे त्याचंच एक राजकीय षडयंत्र आहे, जेणेकरून बी टीमनी उरणमध्ये एंट्री करावी आणि त्या मतांचा फायदा आजी आमदाराला व्हावा। 100% हे मतांचं गणित
हे व्यापारी असल्यामुळे त्यांना माहिती आहे कसं करायचं ते, आणि त्याच पद्धतीने ते करत आहेत. जेव्हापासून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत तेव्हापासून आम्हाला सुरुवातीपासून सहानुभूती असेल, प्रतिसाद असेल, प्रौढ लोकांचा आशीर्वाद असेल आम्हाला मिळत आहेत. इव्हन अनेक सरकारी कर्मचारी वर्ग आहेत, त्यांचा सुद्धा आमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत, आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. परंतु माझी या सर्व मराठी समाजाच्या लोकांना विनंती आहे की फक्त प्रतिसाद किंवा फोनवर तुम्ही आम्हाला सहानुभूती करता किंवा मेसेजनी करता हे नका देऊ. खरोखर जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही योग्य उमेदवार आहोत किंवा तुमचा विकास करू शकतो किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो, हा जो आजी आमदारांनी भकास केलेला आहे त्याच्या प्रश्नांना रोखठोक जर आम्ही उत्तर देऊ शकतो असं जर कुठे तुमच्या मनाला जर वाटत असेल, माझी सर्व उरण विधानसभेतील मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की तुम्ही येत्या शनिवारी करंजाड येथे संध्याकाळी 6 वाजता विक्रमी संख्येने उपस्थित राहून ही सभा एक ऐतिहासिक सभा होईल असा काहीतरी आपण चमत्कार घडवूया आणि हे जे माजलेले दमदार लोक आहेत पैशानी वगैरे यांना सर्वसामान्यांची कॉमन माणसाची पॉवर आपण दाखवण्याची गरज आलेली आहे. तुम्ही जर साथ दिली तर मी एकटा पडणार नाही. आज ज्या पद्धतीने मला सर्व गोष्टी एकट्याला करायला लागत आहेत तर तुमची साथ सुद्धा असणं मला तेवढीच गरजेचे आहे. तरी मायबाप मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की येत्या शनिवारी करंजाड येथे प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहा आणि ही सभा ऐतिहासिक करा. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.